नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिल्लोड जिल्हा परभणी. आजपासूनचा परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे की आता आज 8-9ला तो पाऊस आता राज्यामध्ये आता बराच पुढे सरकणार आहे. म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे सातारा सांगली तिकडे देखील जाणार आहे आणि मराठवाड्यात देखील बऱ्याच ज्या ठिकाणी नाही पडला त्या ठिकाणी ह्या 3 दिवसात चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून ही खास करून शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये 11 तारखेपर्यंत पाऊस पडणार, तर तो पडणारच आहे. म्हणून ह्या सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे, कारण की राज्यात एकदम पाऊस बंद होणारच नाही. म्हणून हा देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. मी प्रत्येक वेळेस बघा जानेवारीमध्ये अंदाजात सांगितलं होतं की शेतकऱ्यांना दरवर्षी काय करायचं, पाऊस कधीच कोणाला विचारात जाऊ नका. दरवर्षी 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पाऊस पडतो, हे कायमचं लक्षात घ्या. तर योगागण बघा, आता ही 10 तारीख आलेली आहे. या 10 तारखेपासून बघा पाऊस येतो का नाही. म्हणजे 10 जुलै ते 15 जुलैमध्ये देखील राज्यात चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून ही एक आनंदाची बातमी. परत एक शेतकऱ्याला सांगायचं होतं की मागच्या अंदाजात सांगितलं होतं यावर्षी जुलै महिन्यात खूप चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज सांगितला होता. तर तुम्हाला एक सांगतो, योगायोगाने ह्या जुलै महिन्यामध्ये 16 तारखेला काय होणार, एक लो प्रेशर तयार होणार आहे आणि 20 तारखेच्या दरम्यान एक लो प्रेशर बंगालच्या खाडीमध्येच तयार होणार आहे. दरवर्षी जुलै महिन्यात कधीच बंगालच्या खाडीचा पाऊस आपल्याकडे येत नाही, पण यावर्षी अशी परिस्थिती की जुलै महिन्यामध्ये ते लो प्रेशर येणार आहेत. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छिते की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज 8, 9, 10 ते जवळपास 12, 13, 14, 15, 16 तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे. पण परत एक शेतकऱ्याने आणखीन एक अंदाज घ्यायचा. राज्यामध्ये 13 जुलैपासून ते 25 जुलैपर्यंत 2 म्हणजे कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहे आणि ते सरळ असे महाराष्ट्रामधून जाणार आहेत. त्याच्यामुळे राज्यामध्ये 13 जुलै ते 25 जुलैच्या दरम्यान म्हणजे 13 ते म्हणजे त्या 15-16च्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला होता. परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.